एटीएम मध्ये छेडछाड करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 6 जणांना कुरार पोलिसांकडून अटक. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटली. कुरार पोलिसांनी अशा आंतरराज्य टोळीतील 6 जणांना अटक केलेली आहे, जो एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून लोकांची फसवणूक करत असतो. ही टोळी उत्तर प्रदेशातून येऊन मुंबईतील एटीएम मशीनकडे छेडछाड करून फसवणूक करायची. 21 डिसेंबर रोजी दुपारी 12:06 सुमारास कुरार पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजीनगर मलाड पूर्व येथील HDFC बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून तक्रारदाराची 2,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर तक्रारदाराने तात्काळ करार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून एटीएम मशीनमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीत एक रिक्षा जाताना दिसली. रिक्षा कोणाच्या नंबरची आहे याचा शोध घेऊन ती कोणत्या दिशेने जात होती. मलाड पूर्व अप्पापाडा रिक्षा स्टँडकडे रिक्षा जाताना दिसली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून रिक्षात बसलेल्या चौघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास केला जात असता त्यांच्या 2 साथीदारांना मलाड येथून अटक करण्यात आली आहे. या 6 आरोपींकडून एटीएम मशीनशी छेडछाड करण्यासंबंधीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्याच्या ठिकाणी चिटकवलेल्या 27 पट्ट्या जप्त करण्यात आलेल्या आहेत, ज्या 21 सेमी लांब आणि 2.5 सेमी रुंद, तसेच फेविक्विकचे 25 पाउच, 10 एटीएम कार्ड, रोख 2,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आलेली आहे. रामू राम उर्फ आदित्य दयाराम भारतीय, वय वर्ष 29. सुरेश राजेश तिवारी, वर्ष 22. संदीप कुमार राम बहादूर यादव, वय वर्ष 24. अशोक हरिहरनाथ यादव, वय वर्ष 36. राकेश कुमार रामबाबू यादव, वय वर्ष 40. रवी कुमार महेंद्र कुमार यादव, वय वर्ष 31 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहेत. या आरोपींवर उत्तर प्रदेशात एटीएममध्ये छेडछाड करून फसवणूक केल्याप्रकरणी 11हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आलेले आहे. या आरोपींनी मुंबईत आणखी खोटे एटीएम छेडछाड करून फसवणूक केली. त्यांच्या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे याचा तपास आता कुरार पोलीस करत आहेत. मॅडम, कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत 6 आरोपींना आहे. नेमकं काय आहे? कुरार पोलीस स्टेशननी काल एक 420 चा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचं जे स्वरूप आहे ते असं आहे की एटीएम मशीन मध्ये ज्या ठिकाणावरून पैसे येतात त्या ठिकाणी छेडछाड करून एक 21 सेंटीमीटरची पट्टी तिथे लावली जाते आणि त्यामध्ये जेव्हा एटीएम टाकलं जातं आणि त्याच्यातून पैसे येतात त्यावेळेस ते पैसे तिथेच राहतात आणि जे एटीएम पैसे काढायला गेलेले आहेत ते तिथून निघून येतात की पैसे निघालेले नाहीत. तर अशा स्वरूपाची जी रक्कम त्या ठिकाणी येते ती रक्कम नंतरच्या 10 मिनिटात हे आरोपी तिथून काढत होते. हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि इतर राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्यामध्ये 19 गुन्हे दाखल आहेत. मुंबईमध्ये त्यांनी समतानगर, ओशिवरा, अंधेरी या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ठाणे, मुंब्रा या ठिकाणी व नवी मुंबईमध्ये देखील अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. आरोपी विविध राज्यामधून इकडे 10 दिवसासाठी मुंबईमध्ये येतात आणि फक्त इतकी करून मग फसवणूक करण्याचा हे प्रयत्न करतात. आरोपी जे आहेत ते नवी मुंबईला राहतात. त्यानंतर ते एक एरिया ठरवतात. त्यानंतर त्यामध्ये 3 रिक्षा चालक आहेत आणि 3 आरोपी आहेत. प्रत्येक वेळी वेगळी रिक्षा वापरली जाते. त्या रिक्षाने ते येतात आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये ते या प्रकारचे गुन्हे करतात. त्यानंतर ते त्यातला एक जण त्यांच्या गावी जातो आणि बाकीचे इथेच राहतात आणि कृषी करतात. जे रिक्षाचा जो वापर केला जातो ते रिक्षा देखील चोरीचे असतात की त्यांचे स्वतः? रिक्षा त्यांचे स्वतःचे आहेत आणि आणखीन काही रिक्षांचा वापर केलेला आहे का तो भाग तपासायचा आहे. आणि हे या करण्याच्या आधी युट्यूब मधलं पाहून किंवा असं कसं त्या संदर्भात अजून तपास चालू आहे. त्यांच्याकडून एक रिक्षा आपण जप्त केलेली आहे. 10 डुप्लिकेट एटीएम कार्ड सुद्धा जप्त केलेले आहेत. त्याचा देखील त्यांनी गुन्ह्यामध्ये वापर केलेला आहे. आता सध्या जो कुरारला गुन्हा दाखल आहे त्यामध्ये 2,000 रुपयाची रिकव्हरी आहे आणि आणखी एक समतानगरचा गुन्हा देखील याच्यामध्ये आपण डिटेक्ट केलेला आहे. त्यामध्ये एकूण 20,000 रुपये गेले होते ते देखील डिटेक्ट. 420 प्रमाणे गुन्हा दाखल आहे
आरोपी हे आरोपी आहेत, याच प्रकारचे गुन्हे करतात. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.